नमस्कार, कृपा सिंधू घरचं स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला मेनू आहे मस्त सीताफळ बासुंदी। तर चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 2 लिटर दूध घेतलेले आहे आणि हे दूध आज मी तुम्हाला परातीमध्ये आटवून दाखवणार आहे। परातीत आटवल्यामुळे आपले दूध एकदम छान प्रकारे लवकर आटून जाते। इथे आपले गॅसची बचत होते आणि आपला टाईमही वाचतो। तर बघा अशा प्रकारे परातीत मी 2 लिटर दूध टाकून घेतलेले। आता ही परात मी सरळ गॅसवर ठेवून घेतलेली। तर आपल्याला पहिले दुधाला छान प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे। तर बघा आता मी पुढे तुम्हाला दाखवतेच। तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाही आहे, त्यामुळे मी सर्वात पहिले तुमची सर्वांची माफी मागते। आता यापुढे रेग्युलर व्हिडिओ येतील। तर चला, आपल्या दुधाला आता वरती साय आलेली दिसते, म्हणजे आपले दूध आता उकळायला सुरुवात झालेली। तर मी चमच्याच्या साहाय्याने हे सर्व दूध परत एकदा हलवून घेतलेले। तर तुम्ही बघू शकता आता इथे मी गॅस सध्या तरी मोठाच ठेवलेला आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, ताई तू परातीत दूध टाकलेले आहे पण मग ते खाली जळणार नाही का? तर नाही, ते जळत नाही। मी पुढे तुम्हाला दाखवते, तुम्ही लक्षपूर्वक बघा। तर बघा आपल्या दुधाला छान आता उकळी येते। तर यामध्ये मी काय केलेलं आहे, 5-6 रुपयाची मी चिल्लर घेतली। तुम्ही 1चा 2चा 5चा कितीचे कॉईन घेऊ शकता। हे मी पहिले पाण्यातनं धुवून घेतले आणि आता मी ते उकळत्या दुधामध्ये टाकून देणार आहे। तर मी परातीमध्ये चारही बाजूने ते चिल्लर टाकून दिलेली। तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला उकळी येताना दिसते। यामुळे काय होतं की ते जे आपण जिथे चिल्लर टाकलेली असते त्यामधून वाफ बाहेर निघायला मदत होते आणि आपले दूध इथे कोणत्याही प्रकारे उतू जात नाही। तर बघा तुम्ही बघू शकता, म्हणजे इथे बासुंदी आटवताना आपल्याला तिथे थांबण्याची गरज राहत नाही। आपण आपले दुसरे कामही छान प्रकारे करून घेऊ शकतो। तर बघा आजूबाजूला जी साय लागलेली होती मी ती चमच्याच्या साहाय्याने काढून घेते आणि इथे एकजीव करून घेते। 2 लिटर दूध आटवायला मला फक्त 15 ते 20 मिनिटं इथे लागलेले। तर बघा अशा प्रकारे मी हे आपले दूध इथे आटत आलेले। मी चमच्याच्या साहाय्याने आजूबाजूची लागलेली जी साय होती ती काढून घेतलेली आहे आणि हे दूध आपले आता इथे आटून झालेले। तरी आपल्याला थोडेसे अजून ते आटवून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्ही बासुंदी नक्की करून बघा, खूपच छान लागते आणि आपल्या वेळेची बचत होते, आपला इथे गॅसही वाचतो। तर बघा मी अशा प्रकारे करून घेतलेले, दूध आटवून घेतलेले आणि ही बासुंदी तुम्ही नक्की करून बघा। आणि माझ्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर बघा इथे आपले दूध साधारणतः 1 इंच आटवून झालेले। तर आता मी यामध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। सीताफळे तसे गोडच असतात, त्यामुळे मी अर्धी वाटीत नाही थोडीशी साखर साईडला ठेवून दिलेली आणि पुन्हा साखर टाकून ही जी बासुंदी आपले दूध जे होते ते चमच्याच्या साहाय्याने छान एकत्र करून घेतले, म्हणजे आपली साखर त्यामध्ये छान प्रकारे विरघळून जाईल। तर आता मी गॅस मोठाच ठेवला आणि एक मस्त अजून दणकून उकळी त्याला घेऊन घेतलेली। तर साईडला वाटीमध्ये मी थोडंसं दूध घेतलं होतं, गरम दूध, त्यामध्ये 5-7 केसरच्या काड्या टाकून घेतलेल्या होत्या आणि आता ते जे दूध आहे मी ते पूर्ण आपल्या आटवलेल्या दुधामध्ये मिक्स करून घेते। तर बघा थोडासा पिवळसर कलर इथे तुम्हाला आलेला दिसतोय। तर बघा आपली बासुंदी इथे तयार झालेली आहे। मी ती रूम टेम्परेचरवर छान प्रकारे अशी थंड करून घेतलेली आहे। मी आता ती तुम्हाला भांड्यात टाकून दाखवणार आहे। मी मुद्दामूनच तुम्हाला हे दाखवते असं की तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आपली परात पातळ असते तर आपलं त्याच्यात जळू शकतं का काय? तर तुम्ही बघू शकता इथे कोणत्याही प्रकारे दूध जळालेलं नाही आणि आपले कॉईन असे साईडला ठेवून घ्यायचे आणि सर्व दूध आपण एका भांड्यात वतून घेणार आहे। आता पुन्हा ते जे आपण चिल्लर टाकली होती ती काढून घ्यायची, स्वच्छ धुवून पुन्हा वापरात घेऊन घ्यायची ती चिल्लर। तर बघा आता मी हे भांड्यात दूध काढून घेतलेले। आता मी इथे मस्त छान 2 मोठे सीताफळ घेतले। तर सीताफळ बघा असे छान पिकलेले घ्यायचे, म्हणजे त्याचा जो गर असतो तो आपल्याला चांगला भेटतो त्याच्यातनं। तर बघा सीताफळ खूप छान पिकलेले। आता चमच्याच्या साहाय्याने मी ते पूर्ण गर काढून घेणार आहे। इथे मी मॅशर घेतलेले, त्यामध्ये बघा मी चमच्याच्या साहाय्याने पूर्ण तो जो सीताफळाचा गर आहे तो त्या मॅशरमध्ये काढून घेते। तर सीताफळ खूप छान पिकलेलं असल्यामुळे ते गोडीलाही छान असतं। तर मी आता पूर्ण हा गर काढून घेते आणि मॅशरच्या साहाय्याने मी ते मॅश करून त्याच्या ज्या बिया आहे त्या आपल्याला त्या गरातून सेपरेट करून घ्यायच्या आहे। तर तुम्ही इथे
बघू शकता अशी बासुंदी तुम्ही नक्की करून बघा, खरंच छान लागते। आता मी इथे 2 सीताफळ घेतलेले, तुम्हाला किती टाकायचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। ही बासुंदी मी साधारणतः 4 ते 5 जणांसाठी बनवते। तर बघा आता मी ते मॅश करून घेते। तर आपल्याला 2-3दा मी हे मॅश करून घेणार आहे आणि बघणार आहे त्याचा गर कितपत निघालेला आहे। आपल्याला राऊंड राऊंड मॅश करायचं आहे, ते एकदम मॅश करायचं नाही आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी साधारणतः 2-3 वेळेसच ते मॅश करून घेतलं। तर हलक्याशा आपल्या बिया याच्यातनं आपल्याला मोकळ्या झालेल्या दिसत आहेत। तर ह्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला चमच्याच्या साहाय्याने साईडला काढून घ्यायचे आहे। मी अशाच प्रकारे 2 जे सीताफळांचा गर काढलेला होता ते पूर्ण मी मॅश करून घेतलेले। आता मी एक खाली ते मॅशरचंच भांडं ठेवलं, त्यावर मी एक चाळण घेतलेली आणि त्यामध्ये सर्व सीताफळाचा गर टाकून घेतलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मी छान प्रकारे ते चाळणीवर, म्हणजे जसं आपण पुरण चाळून घेतो तसं ते पुरण गाळून घेतो तसं ते गाळून घ्यायचं। तर बघू शकता तुम्ही आपला सीताफळाचा गर किती छान निघाला आहे। तो 2 सीताफळ इतक्या 2 लिटरच्या दुधासाठी पुरे होता, म्हणजे मी आटवून साधारणतः अर्धा ते पाऊण लिटर दूध केलेलं आहे मी आटवून। तर बघा आता जो हा गर आहे तो आपल्याला आपली जी बासुंदी तयार झालेली होती त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण जो गर तयार झाला होता सीताफळाचा तो बासुंदीत टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा चमच्याच्या साहाय्याने तो जो सीताफळाचा गर होता आपल्याला बासुंदीमध्ये पूर्ण एकसारखा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यात पूर्णपणे तो मिसळून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे आता इथेच आपली बासुंदी तयार झालेली। सीताफळाच्या बासुंदीला दुसरी कोणत्याच याची गरज नाही राहत, कारण त्याची चव खूप छान असते। तरी मी इथे छोटा चमचा भरून वेलची पावडर टाकून घेतले। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता, नाही तर सीताफळाची बासुंदी सीताफळालाच इतका छान चव असं तुम्ही तशी खाऊ शकता। पण मी आता सजावटीसाठी इथे थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले आणि माझ्याकडे गावठी गुलाब होता त्याच्याही मी पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे। हे फक्त तुमच्यासाठी सुंदर दिसण्यासाठी मी असं केलेलं आहे। बघा अशा प्रकारे आपली सीताफळ बासुंदी तयार।